लागली मोहर पळायला दाखवा. घरा किती म्हैस बी गेली वा. काठीवर बडतेल मी इकडे उभा राहतो, तू तिकडे उभा राहा. कुठं तिकडे उभा राहा इथे. नाही बा, मला भ्या वाटतं इकडे नाही बा. वा. नाही ती कुठे जात ती म्हैस घेऊन तुम्हाला लागली पळायला ओ हो. म्हैस घेऊन पळायला राहिली म्हैस भीते का तूच भे लागली. मला भ्या वाटतंय बघडलं हे काय आहे? काय त्याला काय म्हणते काय हे बघ इकडे दाखव असा. मागच्या कॅमेरा मागच्या कॅमेरा कशाला फोडला तूच अशी फेर घे. हे काय मागलं कशी झाड आहे ती ती कशी ती चिलारी सारखी काहीतरी दिसते त्याला आपल्या भागात चिलार म्हणते रे. मग दुसऱ्या भागात त्याला बाहेर ते बारामतीकडे ही इडी बावळ म्हणते रे. तुझ्यासारखी इडी बावळ. मी इडी आहे काय त्या पलीकडे अहो धरा मसर गेली आलो मी तिकडल्या साईडला आलो. थांब जरा. विषय काय होतोय माहिती आहे का, जरा पाऊस पडलं म्हणजे घरी लय असं किच 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 लय होते. मग म्हणून साठी इकडे जरा असं मैदान आणि फ्रेश वातावरणात आणले तिकडे. 2 पाड्या म्हणजे एक म्हैस, एक रेडी आणि एक पाडी आणि एक गाय असं घेऊन आलोय. हा कुठं जाते ते आता का जाते ले? त्या दिवशी गेली होती का तिकडे पलीकडे कुठं जाते? ती जाणार वाट अशी जाईल नीट का जाते? नाही जाणार मला लय असं घाम यायला लागला हो. मला काय सुद्धा नाही एसीत बसल्यासारखं वाटतंय घाम कुठलाही दर हातात. मसूर गेली वरच्या कडेला. मागच्या कॅमेऱ्याने दाखव कुठे गेली. दिसते ती का आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त आपल्या बहिणी येत्या. मग आपल्या बहिणीशांना जरा दाखवू की मसूर गेली वरच्या कडेला. जागी माग कॅमेरा धरून जाय. मला भ्या वाटते. बस चल मी इथे. मसराला भ्या वाटत नसेल का म्हाताराला कशाला घ्या वाटतं? काहीतरी साप असेल ही म्हणून असं काय वाटत नसेल त्यांना. कसली झाड आहे ती हे झाड काय आजकाल झाड आहे ते. मग आले खरं खरं म्हणजे काय खरं तुला खोटं सांगतो काय माहिती आधीच तुम्ही म्हणताय खोटच असते सगळं. तू मला माझी मुलाखत घे मी तुला सगळं सांगतो इथलं काय काय नाही काय. सांगा की मग. हे उंच जे झाड आहे ते एकदम सगळ्यात उंच जे दिसतंय ते उंच झाड पाठीमागच्या 30 वर्षापूर्वीच झाड आहे. होय होय प्रत्येक पावसात पडतंय. खरं प्रत्येक पावसात पडते पुन्हा उठून उभा राहते. खरं आणि ती मग ह्याच्यातलं असं जळण चुलीला लावायला नेते ती. म्हणजे आपण बी जळण म्हणजे तर कळलं असं बाहेरच्या भागात सरपण म्हणते ते त्याला आपण इकडे जळण म्हणते. हा बरं बसूया खाली पाय दुखायला. कशाला बसायचं आहे बसायचं मी एकटा बसतो तू उभा राहा. काय करते गवतातच बस. मग काय गवतातच आलं म्हणल्यावर गवतातच बसायचं. बरं मी काय म्हणतोय म्हणाले तुला म्हणत नाही. मला वाटलं आता मीच इथे इष्टे म्हणल्यावर मला वाटलं मला अगं मला इथे किती लोक बघणार आहे ते. ए हाले गे गाय तर कुठे दिसतच नाही गेली वाटतं कुठं. जाऊ दे फिरून फिरून येईल माघारी. हा तर मी काय म्हणत होतो म्हणा घेऊ आज आपल्याला किती जण बघते ते ही तर माहीतच आहे.
माहित आहे ना. किती जण बघते? आज आपली फॉलोअर्स युट्यूबला, आपले युट्यूब फॉलोअर्स नाही, आपली इंस्टाला फॉलोअर्स आपली 123 फॉलोअर्स आहेत. लय आहे ते. गेल्या 5 वर्षापासून आपण व्हिडिओ काढत नाही तरी सुद्धा 123 फॉलोअर्स आहेत. सगळ्या गावात हिंडून केलेले आपण. बरं झालं. तुला वाटत असेल, मला नाही हा इकडे बघ, मला नाही तुला वाटत असेल काय आपण हलका माणूस आहे, युट्यूबला आपले सबस्क्रायबर लय कमी येते, पण इंस्टाला आपलं लय आहे. 123 फॉलोअर्स आहेत. हाले गे खाली घे. काय लागली का इकडे माझा काय सांगतोय ती मी. 123 फॉलोअर्स आहेत आणि कुणी बी चेक करून बघायचंय. PR खांडेकर इंस्टाग्रामला मागच्याच एक आपल्या 2 दिवसामध्ये व्हिडिओ टाकला होता. एकच व्हिडिओ टाकलाय, 12 लाख लोकांनी बघितलाय. 12 लाखावर किती शून्य असते ते माहिती आहे? किती शून्य असते आता माहिती आम्हाला येड्यातच काढायला धरले सगळं. मग आता म्हणताय म्हणून विचारायला पाहिजे का नाही? तुला आता मी लय बोललो असतो. खरं. खरं खरं म्हणजे काय, मी खोटं सांगतोय का तुला? मग काय ती गेली म्हैस, ती गेली म्हैस बघ, गेले. ती म्हैस दाखव तुला सांगतो. गेली ती आता. तिला काय दावा ही आहे? ही म्हैस जी आहे ना हं. मित्रांनो, हं. ही म्हैस आहे ना, ह्या म्हशी जी आहे हं. आमच्याच गावातनं एखादी घेतली होती. असलं गावात खा वाटत नाही मसरांना नुसता मग विषय काय झाला होता, बबन आणि मी होतो ह्या म्हशीच्या आईला आणताना बरं का. हं हं. बबन मोर म्हैस सोडत होता, मी महाग खरं. चेष्टा करून मी सांगतो सिरियसली, माझं ऐकून मग घे आता मी खरंच म्हणते की मी काय दुसरं म्हणते तुम्हाला, खरंच म्हणते. मग ते मी नुसतं म्हशीचा आवाज काढला. त्या म्हशीने जी तुम्हाला सांगतो दावं जे इसका देऊन जे अहो, दावं ही आली शिंग उगारत. तोडलं दावं जे पळाली म्हैस हं हं. सगळ्या वायरातनं सगळ्या जोडीतनं सगळा धिंगाणाच धिंगाणा. बबनला म्हणलं चल बाबा, म्हणलं राहू दे, ती ज्या मालकायत आणली त्या मालकाच्या घराशिवाय बैसच थांबते नाही. हं. शेवटी मालक निम्यापत्र घालवायला आला तेव्हा ह्या म्हशी जी आहे ती म्हैस आणली तिथं. हं. आणली आणि जवा 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 तिला जी वैरण जी टाकली, बरं आपली पाडी बी कुठे गेली आणि गाई बी गेली. 2 म्हशी कांदाची वैरण टाकली आणि तिनं खायला चालू केली. देणं तर राहील नाही काही, मला वाटतंय. काय काय झालं ते सांगाय मोर. मग ते सांगत नाही का, इसका देऊन पळून गेली सगळ्या वायरात नाही. बरं गाईन पाडी कुठे गेली मला बघू दे बाई. हाय ती हाय ती बाई चालली आहे गाई तर नीट सरळ वाट धरून. या त्याकडे येते रे माणसं, कोणी इकडे बोलवायला लागले ये 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 म्हणून. पुन्हा त्या म्हशीला ऐकलं विकलं आणि तिची हालगी लावून ऐकली तिला. ही ठेवली गाई. चालली मला ह्या इथं कारलं गावलं या कुठे काय इथं गावलं बघू. हो. एकच कारलं तिथं येल असा मोरमीकरण रस्ता आहे ना, त्या रस्त्यालाच असं कारल्याचा मधून बरोबर जसे दोन्ही चाकूरच्या मधोमधच हे आले. खरं याला आला. खरंच आलं. धावणार का आता नाही दाखवत नाही आता, उद्या व्हिडिओ मध्ये दाखवत. बर आता मग बस ठेवू मग आता. ठेवायचा विषय नाही. व्हिडिओ आपलं कोण कोण बघतंय, कुठनं बघतंय, कमेंट आली पाहिजे आपल्याला. बर येते तू म्हणते मला लय बघते माझ्या लय मैत्रिणी येते म्हणलं आता. कोण एक बाय कमेंट तुला करत नाही. करते ते कधी करते आता.